या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेनं धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदेंचा मुलगा। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारी लोक आहोत। मुलाने मारहाण केल्याचा आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं दोन्ही नेते कोळीवाड्यामध्ये आले होते। कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। वरळी कोळीवाड्यामध्ये खूप पर्यटक येतात। आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी कोळीवाड्यामध्ये येतो तेव्हा आनंद असतो, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। संसदेमध्ये संविधानाची शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगानं आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे जुन्या बाटलीमध्ये नवी दारू। गांधींकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाही। वेबसाईट लॉन्च झाल्यापासून वेबसाईट व्यवस्थित सुरू। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आताच शोधून ठेवलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। राहुल गांधी यांच्यासारखा बालिश व्यक्ती बघितला नाही, त्यांची सर्व स्टेटमेंट बालिश। चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधींनी तर्कसंगत आरोप केले पाहिजेत। काँग्रेसच्या काळामध्ये देखील याच पद्धतीनं मतदार नोंदणी व्हायची। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। पृथ्वीराज चव्हाणांना 8-9 महिन्यानंतर बोगस मतांचा साक्षात्कार झाला का? मंत्री जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका। तर चव्हाणांनी पराभवाचं आत्मचिंतन करून जनतेचा कौल स्वीकारावा, गोरेंचा सल्ला। चोरी उघड झाल्यानंतर निवडणूक आयोग घाबरलंय। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातामधलं भावलं। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगावर टीका। निवडणूक प्रक्रियेमधील अनियमितता खूप आधी उघडकीस आली असती। राहुल गांधींच्या आयोगावरील आरोपानंतर प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। राहुल गांधींनी चांगलं काम केलं, प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर आणल्यानंतर काँग्रेस अॅक्टिव्ह मोडवर। देशभरातील घोळ समोर आणण्यासाठी काँग्रेस देशव्यापी मोहीम राबवणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली सरचिटणीसांची बैठक। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। राज ठाकरेंसोबत युती करून लढायचं झाल्यास पुढे काय, यावरून चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंना आमच्याकडे पहिल्या रांगेमध्ये स्थान होतं। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरेंना 6व्या रांगेमध्ये बसवल्यावरून फडणवीसांची खोचक टीका। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना काँग्रेसनं त्यांची जागा दाखवली। त्यांनाच अपमान वाटत नसेल तर मी काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आमच्यासोबत असताना ठाकरेंचं स्थान कुठे होतं? उद्धव ठाकरेंनी याचा विचार करण्याची गरज तुळजाभवानी समोर सांगतो। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत पाहिलं। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी असंघाशी संघ केल्यामुळे 6व्या रांगेमध्ये गेल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। काँग्रेससोबत जाणं म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणं, असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलंय। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेमध्ये बसता की मागच्या? घरगुती वातावरणामध्ये कुणी कुठे बसायचा आमचा निर्णय। ठाकरेंच्या आसनाच्या ठिकाणावरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी मुंबई मनपाला पत्र। जानेवारी महिन्यामध्ये पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची युती। बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र। 21 जागांपैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणामध्ये रोहित पवारांचा कार्यकर्ता अटकेत। दगडफेक आणि जुन्या मारहाणीच्या रागातून अपहरण।
अपहरणाच्या वेळेला रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप. सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न. पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात. मी व्हिडिओ कॉल केला होता का याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा. रोहित पवार आक्रमक. रोहित पवार बालिश माणूस, हा बालिश बॉय. मला मारायचं असेल तर बारामतीमध्ये कुठे येऊ ते सांगा. गोपीचंद पडळकरांचं रोहित पवारांना आव्हान. गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्याचं झालेल्या अपहरणावर चर्चा झाल्याची शक्यता. दिवसभर टीव्हीवर चेहरा दिसला पाहिजे म्हणून रोहित पवार काहीही बोलतात. शिंदेच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असा दावा करणाऱ्या रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. रुपाली चाकणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मला बदनाम करण्याचा चाकणकरांचा प्रयत्न. एकनाथ खडसेंचा आरोप. तर गिरीश महाजनांच्या अनेक सीडी लोढाकडे आहेत. खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मंत्री भरत गोगावलेंचं विधान. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा 15 ऑगस्ट नंतर सुटेल. अलिबागचे शिंदेच्या सेनेचे आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचं यावेळेला दळवींनी म्हटलं. मुख्यमंत्री आणि अजितदादा धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणार नाही. धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्री केलं तरी आम्हाला फरक पडत नाही. मनोज जरांगेंचं विधान. 29 ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार. आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं झाली तर फडणवीस जबाबदार असणार. मनोज जरांगेंचा इशारा. भास्कर जाधव एहसान फरामोश माणूस. रामदास कदमांची टीका. कुणी किती उपकार केले तरी भास्कर जाधव जाणीव ठेवत नाहीत. भास्कर जाधवांच्या टीकेला रामदास कदमांचं उत्तर. सुजय विखे पाटलांचे पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याचे संकेत. तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्या मतावर पुन्हा खासदार होणार असल्याचं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलंय. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटींचं अनुदान मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे मानले आभार. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल. मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. माझा विभाग पारदर्शक काम करत असून माझ्यावर कोणी बोट उचलू शकत नाही. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांवर मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण. लोढांच्या खात्यामधील 41 अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर तिथेच पोस्टिंग मिळाल्याचा दानवेंचा आरोप. फडणवीस रॅपिडो सारखे प्रकार कसे सहन करतात. प्रो गोविंदासाठी स्पॉन्सरशिपवरून आदित्य ठाकरेंचा सवाल. यांनी लगेच मांडवली केली म्हणत मंत्री प्रताप सरनाईकांवर आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना दोषमुक्ती विरोधात अंजली दमानिया यांची याचिका. हायकोर्टात दाखल याचिकेवर न्यायाधीश SM मोडक यांच्यासमोर पार पडली सुनावणी. 14 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार. आम्ही कुणाला शत्रू समजत नाही. आम्ही विरोधक समजतो. चंद्रशेखर बावनकुळे काही चुकीचं बोलले नाही. बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. हिंजवडी पालिकेसाठी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी. हिंजवडी पालिकेवर अजितदादांचा सुतोवाच. मात्र आमदार संभ्रमात. नागपुरात शरद पवारांच्या स्वागतासाठी आणलेली फुलं कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना दिली. पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर आले होते. यावेळेला घडला प्रकार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या घरी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी प्रकाश गजभिये यांचा अपघात झाला होता. त्यानिमित्तानं शरद पवारांनी गजभिये यांची भेट घेत विचारपूस केली. नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनपा निवडणुकीची तयारी सुरू. पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका लढवणार. ठाकरेंच्या सेनेचे नेते सतीश हरडेंची प्रतिक्रिया. स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. हरडेंची प्रतिक्रिया. ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीकडून सत्कारावर बोलण्यास बावनकुळेंनी टाळलं. तुळजापुरातील कार्यक्रमात आरोपीकडून सत्कार स्वीकारल्यानं टीका. माजी खासदार नवनीत राणांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करून तत्काळ अटक करण्याची मागणी. भाजपा आणि युवा स्वाभिमानी पक्षाची मागणी. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आरोपीला घरात घुसून उत्तर देऊ. प्रवीण तायडेंचा इशारा. आपले 41 आमदार निवडून आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात झाडं लावत वनराई करायची असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माधुरी हत्तींसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार. नांदणी मठाचे वकील आणि वनताराचे वकील यांच्यामध्ये बैठक. नरिमन पॉइंट इथल्या बख्तावर या इमारतीमध्ये बैठक. पेटा संस्थेनं हत्तीणीला मठामध्ये ठेवायचं नाही यासाठी सुपारी घेतली. पेटाची सुपारी घेण्याची वृत्ती आणि असले धंदे बंद करावे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची पेटावर टीका. साताऱ्यामधल्या गोडोली तळ्यातील उद्यानाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली पाहणी.
उद्यानाच्या सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. अमृत भारत योजनेमधून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांमधून प्रकल्पाचं काम. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आदिवासी समाजातील थोर पुरुषांच्या स्मृतीचा जागर व्हावा यासाठी कार्यक्रम पार पडला. यावेळेला आदिवासी नृत्य सादर करत जनजागृती करण्यात येत आहे. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.